पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी आणि रोहिंग्यावर कडक कारवाई जी आहे ते सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यातच आपण पाहिलं तर भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्वाधिक 10 बांगलादेशी जे आहेत ते या ठिकाणी अटक करत त्यांना बांगलादेशमध्ये जे आहे ते पुन्हा पाठवण्यात आलंय। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत। सर, काय सांगाल, काल एक बांगलादेशी तुम्ही जो आहे तो अटक केला आहे। एकच व्यक्ती मात्र 3 नावं जी आहे ती धारण करून तो या ठिकाणी रहिवासी होता। तुम्हाला कसा जाळ्यात सापडला तो? माननीय पोलीस आयुक्त सो पिंपरी चिंचवड यांच्या आदेशाने बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरी संदर्भात आम्हाला अधिक तपास करण्यासाठी सांगितले असता यापूर्वी भोसरी पोलीस स्टेशन यांनी 9 आरोपी बांगलादेशी व रोहिंग्या यांना अटक केलेली आहे। सदर मोहीम राबवत असताना नाकाबंदीच्या दरम्यान एक इसम संशयितरित्या आम्हाला मिळून आल्याने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे बनावट आधार कार्ड मिळाले। सदर बनावट आधार कार्डावर त्यांनी त्याचे नाव राकेश सरकार असे सांगितलेले होते। त्याच्यावर संशय बळावल्याने त्याच्याकडे अधिक चौकशी कामी आम्ही त्यास पोलीस ठाण्यात आणले असता त्याच्याकडील कागदपत्रांची इन्क्वायरी केली असता त्याच्याकडे मतदान कार्ड मिळून आले। सदर मतदान कार्डामध्ये सुमित भक्ता असे नाव मिळून आले। तसेच त्याच्याकडे शाळेचे एक प्रमाणपत्र मिळून आले, त्याच्यामध्ये नयन सरकार असे नाव मिळून आल्याने त्यांनी विविध प्रकारची 3 नावे धारण केल्याने संशय बळावल्याने त्यास आम्ही भोसरी पोलीस स्टेशन भारतीय न्याय संहिता व परकीय नागरी पारपत्र अधिनियम अन्वये दाखल गुन्ह्यामध्ये अरेस्ट केली असून त्यास माननीय न्यायालयामध्ये हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना 27/2/25 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली असून त्याच्याकडे अधिक चौकशी करीत आहे। सर, आपण पाहिलं तर भोसरी हा भाग पाहिला तर मुख्यतः चाकण एमआयडीसी असेल किंवा भोसरी एमआयडीसी मध्ये काम करणारा व्यक्ती, त्यामध्ये अनेक भाडेकरू जे आहेत ते त्या ठिकाणी राहत असतात। घर मालकांना काय आव्हान कराल? नवीन भाडेकरू झाला तर काय इशारा जो आहे तो घर मालकांना द्याल तुम्ही? भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बरेच घर मालक हे भाडेकरू मिळवण्यासाठी कमी पैशात त्यांना घरात राहायला देतात, परंतु माझे त्यांना आव्हान आहे की कोणत्याही भाडेकरूला ठेवताना त्याचे पोलीस व्हेरिफिकेशन हे झालेले पाहिजे। तसेच त्याच्याशी करार करताना त्याची मूळ कागदपत्राची मागणी करून पोलीस ठाण्याला त्याची नोंद केली पाहिजे असे मी आवाहन करतो। नक्कीच आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आतापर्यंत 50 पेक्षा अधिक बांगलादेशी आणि रोहिंगे जे आहेत ते घुसखोर या ठिकाणी पोलिसांनी अटक करत त्यांना जे आहे ते बांगलादेशला पाठवून देण्यात आले आहेत। मात्र आपण त्यात पाहिलं तर भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे जे आहेत ते या ठिकाणी आढळून येत असल्याने मोठी चिंता जी आहे त्या ठिकाणी समोर येताना आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विशाल शिंदे सह मी रणजित जाधव, TV 9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।